यांचा विरोध मुसलमानांना विरोध आहे आणि यांचा विरोध हा ख्रिश्चनांना आहे. मग माझा प्रश्न आहे, या सामाजिक न्याय महासभेच्या माध्यमातून रामचंद्र भरांडे साहेब तुमच्या उपस्थितीमध्ये माझा प्रश्न आहे, संघाचे लोक जर आम्हाला शत्रू समजत असतील तर आमच्यातले काही दीड शहाणे कुत्रे हे त्यांच्या साहित्य संमेलनाला का जातात, हा माझा प्रश्न आहे. उद्या समरसता साहित्य संमेलन आहे नांदेडमध्ये. तुम्ही त्या समरसता साहित्य संमेलनाची यादी तपासून पहा आणि त्याच्यामध्ये महाराचं कोण आहे, मांगाचं कोण आहे, चांभाराचं कोण आहे, जे कोणी आमचे साहित्यिक आमच्यामध्ये आल्यावर अण्णाभाऊ अण्णाभाऊ मिळवतात, बाबासाहेब बाबासाहेब म्हणून मिळवतात आणि तिकडे संघाची जाऊन गुलामी करतात. हे भाष्य नाही. हे कोण आहे? हे भाष्य नाही. हे भडवे साहित्यिक आहेत. हे भडवे साहित्यिक आहेत. हे साहित्यिक अण्णाभाऊच्या विचाराचे साहित्यिक नाही. हे साहित्यिक बाबासाहेबांच्या विचाराचे साहित्यिक नाही. हे लेखक हे बाबासाहेबांच्या अण्णाभाऊ साठेंच्या गुरु रविदासांच्या कांशीराम साहेबांच्या विचारांचे हे लेखक नाहीत. हे तळ चाटणारे हे भडवे आणि गुलाम हे गल्ले आहेत. हे भडवे आहेत. हे साहित्यिक आमच्यामध्ये यांना बिलकुल येऊ देऊ नका. यांचा मान सन्मान करू नका. यांच्यावर बहिष्कार टाका. अरे तुम्ही जन्मल्या मागासवर्गीय जातीमध्ये तुम्ही पैदा इथे झाल्या, या जातीचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही नोकरीवर लागलात, शिक्षक झालात, प्राध्यापक झालात, लेखक झालात, विचारवंत झालात आणि गुलामगिरी कोणाची करता तुम्ही? तुम्ही मुलवाल्यांची गुलामी करता, तुम्ही संघाची गुलामगिरी करता, तुम्ही RSS ची गुलामगिरी करता. म्हणून हे कुठतरी आम्ही निर्णय घेतला पाहिजे बांधवांनो. म्हणून या ठिकाणी आमच्या आरक्षणाचं वर्गीकरण का होत नाही? कारण आमच्यातले काही फितूर हे त्यांच्याकडे सहभागी असतात. आमच्यातले काही दलाल हे त्यांच्याकडे सहभागी असतात आणि त्यांना असं आश्वासन देतात की साहेब सर्व जनता आमची आहे, जिल्ह्यातील जनता आमच्या मागे आहे, तुम्ही या आणि आमच्यामध्ये आम्हाला गुलाम करण्याचा संदेश द्या. अशा प्रकारे जे आम्हाला गुलामीचा संदेश देतात त्यांना कधी प्रमुख पाहुणा आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये करायचा नाही. मग आमचा फाटका असेल, आमच्या किंवा खराब कपड्यातला असेल किंवा आमचा गरीब असेल, आमच्यातला एखादा न बोलता येणार असतो असेल तरी आमच्या माणसांना आम्ही मान दिला पाहिजे. आमच्या माणसांना आम्ही सन्मान दिला पाहिजे. आमच्या माणसांना आम्ही मोठं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही असं करत नाही. आम्ही दुश्मनाला मोठं करण्याचा प्रयत्न करतो. दुश्मनाला आमच्या डोक्यावर बसून घेऊन आम्ही दुश्मनाचा जय जयकार करतो. आम्ही दुश्मनाचा गौरव करतो. म्हणून ही सामाजिक न्यायाची लढाई या ठिकाणी अपूर्ण आहे बांधवांनो. या ठिकाणी आम्हाला सामाजिक न्याय का मिळत नाही? आमचं सामाजिक न्याय खातं कुठं आहे? कुणाला माहित आहे काय? आमच्या सामाजिक न्याय खात्याची चोरी झालेली आहे. आमच्या सामाजिक न्याय खात्याची म्हणजे आमच्या अण्णाभाऊ साठे महामंडळाची, संत रविदास महामंडळाची या ठिकाणी चोरी झालेली आहे. या महामंडळाचं बजेट लाडक्या बहिणीसाठी यांनी पळवलेलं आहे. इथल्या सरकारनं दिवसा ढवळ्या आमच्या सामाजिक निधीवर यांनी दरोडा टाकलेला आहे. म्हणून हे दरोडेखोर सरकार हे आमचं सरकार आहे काय? हे सरकार आमचं सरकार नाही, हे दरोडेखोरांचं सरकार आहे. अरे तुमचे साखर कारखाने विका ना, तुमचे साखर कारखाने विका आणि ते करोडो रुपये तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला वाटा, लाडक्या भावाला वाटा, आम्हाला वाटा. आम्ही बी तुमचे भाऊ आहोत. तुम्ही आम्हाला पैसे वाटा ना. तुमचा एक एक कारखाना विका ना. हे देगावचा कारखाना विका, हे इथला आसापूरचा कारखाना विका, वाघाळ्याचा कारखाना विका, कलंबरचा कारखाना विका. तुमचे कारखाने विका आणि तो पैसा लाडक्या बहिणीला वाटा. अरे आमच्या टपऱ्याचा पैसा, आमच्या गटई कामाचा पैसा, आमच्या टीन शेडचा पैसा, आमच्या मातंग बांधवांना महामंडळाचा मिळणारा कर्जाचा पैसा इथल्या अजितदादा पवार यांनी या लाडक्या बहिणीकडे वळवलेला आहे. म्हणून हा सगळ्यात मोठा अन्याय या महाराष्ट्रामध्ये जर कोण करत असेल तर आमचं सामाजिक न्याय खातं आमच्यावर